Hello everyone. Today we are going to learn the next measure of dispersion, name is mean deviation. आज आपण नेक्स्ट मेजर ऑफ डिस्पर्शन बघणार आहोत. त्याचं नाव आहे मीन डेविएशन. पहिल्यांदा आपण मीन डेविएशन म्हणजे काय त्याची डेफिनेशन पाहूयात. If the deviation of all observation from their mean are calculated, then sum is 0. आपण ऑब्जेक्टिव्हमध्ये बघितलंय की जर सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन टेकन फ्रॉम इट्स मीन, जर एक्स मायनस मीन एक्सच्या व्हॅल्यूज असतील आणि त्या मीनमधनं वजा केल्या सगळ्या व्हॅल्यूज एक्सच्या आणि त्यातून मीन वजा केला आणि त्याची सम केली तर ती नेहमी काय ते 0 हे आपण पाहिलेलं आहे. समेशन एक्स मायनस मीन इज इक्वल टू 0 हे फॉर अनग्रुप डेटा. ग्रुप डेटासाठी सुद्धा तोच सेम आणि कंटिन्युअस डेटासाठी पण तोच सेम रूल आहे. ठीक आहे. वेन सम इज इक्वल टू 0 देन इट इज नॉट पॉसिबल टू गेट द ॲव्हरेज ऑफ दिस डेविएशन. असं जर 0 आला तर आपल्याला त्या डेविएशनचं परत ॲव्हरेज काढता येत नाही. इन सच सिच्युएशन इट इज नेसेसरी टू टेक द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ डेविएशन. मग अशा वेळेस काय केलं जातं की तुम्ही जे वजाबाकी करता एक्स मायनस मीन त्याचं काय करायचं ॲब्सोल्यूट डेविएशन. म्हणजे जर -2 जर व्हॅल्यू येत असेल तर -2 काय करायची +2. ज्या मायनस व्हॅल्यू त्या प्लस केल्या की त्याला काय म्हणायचं ॲब्सोल्यूट व्हॅल्यूज. ठीक आहे. द मीन ऑब्टेन आफ्टर टेकिंग ॲब्सोल्यूट व्हॅल्यूज इज कॉल्ड ॲज मीन डेविएशन. आणि मग त्या मीन ॲब्सोल्यूट व्हॅल्यूजचा परत जर मीन काढला तर त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट मीन डेविएशन. ठीक आहे. मीन डेविएशन इज मेजर द ॲब्सोल्यूट डेविएशन. मग तुम्हाला प्रश्न विचारला जातो मीन डेविएशन म्हणजे काय चेक केलं जातं, तर मीन डेविएशन इज मेजर द ॲब्सोल्यूट डेविएशन. बघा डेफिनेशन काय आहे मीन डेविएशनची. Absolute deviation of all observation taken from its mean, median and mode called as the mean deviation. ठीक आहे. एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला हे डेफिनेशन्स लक्षात येतील. आता बघा केस 1 आपल्याला 3 केसेस बघायचे आहेत. अनग्रुप डेटा, ग्रुप डेटा आणि कंटिन्युअस डेटा. ठीक आहे. तर पहिला आपण पाहूयात अनग्रुप डेटा. अनग्रुप डेटासाठी आता मीन डेविएशन आपल्याला 3 व्हॅल्यूजपासून काढायचे आहेत. मीन, मीडियन आणि मोड. दीज आर दी मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. मीन, मीडियन, मोड. आपल्याला 3 मीन डेविएशन काढायचे. तर पहिला आपण बघूयात मीन डेविएशन अबाउट मीन. मीन डेविएशन अबाउट मीनचा फॉर्म्युला काय बघा, समेशन मॉड ऑफ एक्स मायनस मीन डिवायडेड बाय एन. आता हे कशासाठी अनग्रुप डेटासाठी. इथं स्मॉल एन काय असणार आहे, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स असणार आहेत. आता मीन डेविएशन अबाउट मीडियनला काय करायचं, फक्त इथल्या मीनच्या जागी काय करायचं मीडियन काढायचं. आणि मीन डेविएशन अबाउट मोडला काय करायचं, ह्या मीडियनच्या जागी फक्त काय टाकायचं मोड. म्हणजे डिफरन्स काय फक्त समेशन एक्स मायनस मीन डिवायडेड बाय एन किंवा समेशन एक्स मायनस मीडियन डिवायडेड बाय एन किंवा समेशन मॉड ऑफ एक्स मायनस मोड डिवायडेड बाय एन. फक्त इथं काय सगळ्यांचा मॉड आहे. मॉड म्हणजे काय ॲब्सोल्यूट व्हॅल्यूज. निगेटिव्ह व्हॅल्यूज घ्यायच्या नाहीत, सगळ्या काय घ्यायच्या पॉझिटिव्ह. जरी निगेटिव्ह असेल तर काय करायचं पॉझिटिव्ह करून लिहायचं. नंतर हे रिलेटिव्ह मेजर्स ऑफ मीन डेविएशन आहे. काय फॉर्म्युलेत बघा, कोइफिशियंट ऑफ मीन डेविएशन अबाउट मीनचा फॉर्म्युला आहे मीन डेविएशन अबाउट मीन डिवायडेड बाय मीन. जो काही मीन डेविएशन येणार आहे त्याला डिवायडेड बाय फक्त मीन करायचं. इथं कोइफिशियंट ऑफ मीन डेविएशन अबाउट मीडियनला काय करायचं, जे मीन डेविएशन येणार आहे त्याला फक्त काय करायचं मीडियनने डिवाइड करायचं. आणि सेम मोडसाठी जे मीन डेविएशन येणार आहे मीन डेविएशन अबाउट मोड त्याला फक्त मोडने डिवाइड केलं की आपल्याला काय मिळणार आहे कोइफिशियंट ऑफ मीन डेविएशन मिळणार आहे. म्हणजेच ते काय आहे रिलेटिव्ह मेजर ऑफ मीन डेविएशन. तर आपण एक एक्झाम्पल बघूयात. कॅल्क्युलेट द मीन डेविएशन अँड कोइफिशियंट ऑफ मीन डेविएशन अबाउट मीन, मीडियन अँड मोड फॉर फॉलोइंग डेटा. म्हणजे जर आपल्याला मीन डेविएशनचं काढायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला मीन, मीडियन आणि मोड काढता आला पाहिजे. आणि जे ते मीन, मीडियन, मोड आपण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीमध्ये ऑलरेडी कसे कॅल्क्युलेट करायचे फॉर अनग्रुप डेटा, ग्रुप डेटा आणि कंटिन्युअस डेटासाठी पाहिलेले आहेत. आता बघा डेटा तुम्हाला काय दिलेला आहे, डेटा दिलेला आहे 3, 4, 7, 7, 8, 15 आणि 18. तर पहिल्यांदा आपण काय करूयात की मीन डेविएशन अबाउट मीन काढूयात. आता इथं बघा मीन कसा काढतो फॉर अनग्रुप डेटासाठी. तर फॉर्म्युला आहे मीनचा समेशन एक्स डिवायडेड बाय एन. म्हणजे तुमच्या ज्या एक्सच्या व्हॅल्यू दिलेल्या आहे त्याची सगळ्याची सम करायची डिवायडेड बाय एन. जेवढे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन दिले त्याला डिवाइड करायचे. इथं टोटल ऑब्झर्वेशन 9 दिलेले आहेत म्हणजे एनची व्हॅल्यू काय झाली 9. मग मीन काढूयात आपण. मीनचा फॉर्म्युला आहे समेशन एक्स डिवायडेड बाय एन. ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर ती येते 62 डिवायडेड बाय 7. सो व्हॅल्यू येते 8.8571. हे झालं मीनची व्हॅल्यू. ठीक आहे. मीन काढला. आता
आपण बघूयात की मीन डेविएशन अबाउट मीन कसा काढायचा आणि कोएफिशियंट ऑफ मीन डेविएशन अबाउट मीन कसा काढायचा. मीन डेविएशन अबाउट मीनचा फॉर्म्युला आहे समेशन मॉड ऑफ एक्स मायनस मीन डिवायडेड बाय एन आहे. बघा आता मॉड ऑफ एक्स मायनस मीन, समेशन मॉड ऑफ एक्स मायनस मीन म्हणजे हा कॉलम आपला तयार झाला पाहिजे. कुठला? मॉड ऑफ एक्स मायनस मीन. समेशन मॉड ऑफ एक्स मायनस मीन म्हणजे मॉड ऑफ एक्स मायनस मीन कॉलमची सम. ठीक आहे, मग आपण पहिल्यांदा काय करू, एक्स मायनस मीन कॉलम तयार करू आणि मग मॉड ऑफ एक्स मायनस मीन कॉलम तयार करू. ठीक आहे, आता मीन किती आला आहे? 8.8571 आला आहे. ठीक आहे, आता काढलेलं आपण. मग प्रत्येक एक्स व्हॅल्यूमधून 8.8571 वजा करूयात. 3 मायनस 8.8571 तर व्हॅल्यू किती? 5.8571 मायनस 5.8571. 4 मायनस 8.8571 तर व्हॅल्यू होती मायनस 4.8571 आणि प्रत्येक मग ह्या एक्समधून ती वजा करायची तर ह्या व्हॅल्यूज येणार आहेत तुमच्या. ठीक आहे, मग आल्या की नंतर काय करायचं आपल्याला? ॲब्सोल्यूट व्हॅल्यू घ्यायच्यात म्हणजे मॉड घ्यायचं आहे. मग मॉड म्हणजे काय? ज्या ज्या निगेटिव्ह व्हॅल्यू त्या पॉझिटिव्ह करून लिहायच्या आणि पॉझिटिव्ह आहे तशा पॉझिटिव्ह. 5.8 मायनस 5.8571 ही पॉझिटिव्ह लिहायची, ही निगेटिव्ह आहे इथं पॉझिटिव्ह, ही निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह लिहा, निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह, इथं पण निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह लिहा, ही पॉझिटिव्ह आहे तशी लिहा, ही पण पॉझिटिव्ह आहे तशी लिहा. ठीक आहे, मग ह्या सगळ्या व्हॅल्यूची आपल्याला शेवटी सम पाहिजे तर ती सम येते 30.57143. तर ही काय झाली? कॉलम कोणता आहे? मॉड ऑफ एक्स मायनस मीन म्हणजे इथं मिळाली समेशन मॉड ऑफ एक्स मायनस मीन. आता ही व्हॅल्यू फक्त आपण फॉर्म्युला टाकूयात. समेशन मॉड ऑफ एक्स मायनस मीन किती येते? 30.57143 डिवायडेड बाय एन किती येतोय? 7. सो व्हॅल्यू येते 4.367347. आता कोएफिशियंट ऑफ मीन डेविएशन अबाउट मीन काढायचं आहे तर फॉर्म्युला काय आहे? मीन डेविएशन अबाउट मीन डिवायडेड बाय मीन. आता मीन डेविएशन अबाउट मीन व्हॅल्यू किती आली? 4.367347 डिवायडेड बाय मीनची व्हॅल्यू किती? 8.8571 तर ती शेवटी व्हॅल्यू होती 0.493088. हे काय झालंय? मीन डेविएशन अबाउट मीन. आता आपण मीन डेविएशन अबाउट मीडियन बघूयात. आता मीडियन जर काढायचं असेल तर तुम्हाला डेटा काय करावा लागतो? असेंडिंग ऑर्डर चढत्या क्रमाने लावून घ्यावा लागतो किंवा उतरत्याने पण चालतं. आता चढत्या क्रमाने लावलं तर डेटा काय? 3 नंतर 4 आहे, 7 7 8 15 आणि 18. आता मीडियन म्हणजे काय असते रे? मधली व्हॅल्यू. फॉर्म्युला काय आहे? n+1 डिवायडेड बाय टूथ ऑब्झर्वेशन. आता इथे n किती दिलेत? 9 दिलेत. 9+1 किती येणार आहे? 10. 10 डिवायडेड बाय 2 दॅट इज 5. फिफ्थ ऑब्झर्वेशन. कोणतं 5वं ऑब्झर्वेशन आहे रे? तुमचं 5वं ऑब्झर्वेशन आहे, सॉरी 4th ऑब्झर्वेशन आहे. इथं 8 ऑब्झर्वेशन दिलेत का टोटल? सॉरी, टोटल इथं 7 ऑब्झर्वेशन्स दिलेले आहेत तुम्हाला. तर हे 7 ऑब्झर्वेशन्स दिलेले आहेत तर 7 व्हॅल्यू पुट केली. सो 7+1 दॅट इज 8. 8 डिवायडेड बाय 2 दॅट इज 4. तर 4th ऑब्झर्वेशन कोणतं आहे तुमचं? 7. सो तुमचा मीडियन काय आला? 7 आला आहे. ठीक आहे, तर मीडियन 7 आला. तर आता आपण काय करायचं? सेम प्रोसिजर जी मीन डेविएशन अबाउट मीनला वापरली सेम तसंच करायचं आहे की प्रत्येक एक्समधून मागाशी काय केलं? मीन वजा केलं. आता काय करायचं? मीडियन वजा करायचं. मीडियन किती आलं आहे? 7. सो 3 मायनस 7 किती येणार आहे? -4. 4 मायनस 7 किती? -3. 7 मायनस 7 0. 7 मायनस 7 0. 8 मायनस 7 1. 15 मायनस 7 दॅट इज 8. 18 मायनस 7 दॅट इज 11. ठीक आहे, हे सगळं झालं. आता काय करायचं आहे? मॉड ऑफ एक्स मायनस मीडियन म्हणजे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू घ्यायच्या. जिथं निगेटिव्ह आहेत त्या सगळ्या काय करायच्या? पॉझिटिव्ह. हे काय आहे? मायनस पॉझिटिव्ह लिहायचं. -3 +3 लिहायचं. 0 0 आहे तसंच, 1 आहे तसंच, 8 आहे तसंच, 11 आहे तसंच. ठीक आहे, आणि ह्याची सगळ्यांची बेरीज येते 27. हा कॉलम कोणता आहे? मॉड ऑफ एक्स मायनस मीडियन. सो इथं मिळणार आहे समेशन मॉड ऑफ एक्स मायनस मीडियन. तर किती आली? 27. मग फॉर्म्युला टाकूयात फक्त. मग काय फॉर्म्युला आहे मीन डेविएशन अबाउट मीडियनचा? समेशन मॉड ऑफ एक्स मायनस मीडियन डिवायडेड बाय एन. सो 27 डिवायडेड बाय 7 दॅट इज 3.857143. कोएफिशियंट ऑफ मीन डेविएशन अबाउट मीडियन काय फॉर्म्युला आहे? मीन डेविएशन अबाउट मीडियन डिवायडेड बाय मीडियन. सो 3.857143 डिवायडेड बाय 7. सो व्हॅल्यू किती? 0.55102. हे झालं मीन डेविएशन अबाउट मीडियन. आता लास्ट पाहूयात मीन डेविएशन अबाउट मोड. आता मोड म्हणजे काय रे? मोस्ट रिपीटेड ऑब्झर्वेशन इन अ गिवन सिरीज ऑफ डेटा.
आता तुमच्या डेटामध्ये सगळ्यात जास्त रिपीट कोण झाले? कोणीच रिपीट झालं नाही. 3 नाही झाला, 4 नाही, 8 नाही रिपीट झाला, 15 नाही, 18 पण रिपीट झालं नाही. पण कोण रिपीट झाले रे? 7. 7 किती वेळा रिपीट झालाय? 2दा. सो मोड काय आला तुमचा? 7. ठीक आहे. आता मीडियन पण किती आलता रे? 7च आलता, बरोबर आहे ना. आणि मोड पण किती आला? 7. म्हणजेच मीन डेविएशन अबाउट मीडियनची व्हॅल्यू जी असेल तीच मीन डेविएशन अबाउट मोडची असणार आहे. तरी बघूयात आपण. 3 - 7 किती येणार? -4. 4 - 7 -3. नंतर 0 0 1 8 11. इथं सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू लिहायच्या. ज्या निगेटिव्ह आहेत त्या पॉझिटिव्ह करायच्या. पॉझिटिव्हच ठेवायच्या. सो टोटल इथे 27. सो 27 डिवायडेड बाय 7 फॉर व्हॅल्यू किती येते? 3.857143. सिमिलरली कोएफिशियंट ऑफ मीन डेविएशन अबाउट मोडची येते 0.55102. हे सगळं झालं मीन डेविएशन अबाउट मीन, मीडियन अँड मोड विथ इट्स रिलेटिव्ह मेजर्स फॉर अनग्रुप डेटा. हे सगळं अनग्रुप डेटासाठी झालं. आता आपण पाहायचं आहे ग्रुप डेटासाठी. आता ग्रुप डेटासाठी फक्त डिफरन्स काय आहे बघा. जिथं जिथं स्मॉल एन आहे ते रिप्लेस बाय कॅपिटल एन करायचं आणि एफनी फंक्शन ऑफ एक्सला मल्टिप्लाय करायचं. बघा मीन डेविएशन अबाउट मीनचा फॉर्म्युला काय आहे? समेशन एफ इंटू मॉड ऑफ एक्स मायनस मीन डिवायडेड बाय कॅपिटल एन. मीन डेविएशन अबाउट मीडियनचा फॉर्म्युला काय आहे? समेशन एफ इंटू मॉड ऑफ एक्स मायनस median divided by capital N. and mean deviation about mode चा फॉर्म्युला आहे summation f into mod of x minus mode divided by capital N. and relative measure चे सेम फॉर्म्युला. coefficient of mean deviation about mean चा फॉर्म्युला आहे mean deviation about mean divided by mean. coefficient of mean deviation about median चा फॉर्म्युला आहे mean deviation about median divided by median. आणि coefficient of mean deviation about mode चा फॉर्म्युला आहे mean deviation about mode divided by mode. हे झाले रिलेटिव्ह मेजर. आपण एक एक्झाम्पल बघूयात अनग्रुप डेटासाठी. अनग्रुप डेटासाठी आपल्याला मीन, मीडियन आणि मोड त्याचं मीन डेविएशन आणि रिलेटिव्ह मेजर काढायचे. अनग्रुप डेटा म्हणजे काय? जर आपल्याला एक्स अलॉंग विथ दर फ्रिक्वेन्सी दिली तर त्याला म्हणायचं अनग्रुप डेटा. अनग्रुप डेटासाठी मीनचा फॉर्म्युला काय आहे? पहिल्यांदा आपल्याला मीन, मीडियन आणि मोड काढायचा आहे. मीनचा फॉर्म्युला काय आहे? समेशन एफ इंटू एक्स डिवायडेड बाय कॅपिटल एन. ठीक आहे. पहिला मीन काढून घेऊयात. एफ इंटू एक्स म्हणजेच काय की तुम्हाला एफ आणि एक्सचा कॉलम तयार करायचा. एफ इंटू एक्सचा किंवा एक्स इंटू एफ त्याला सेम. 0 इंटू 8 किती येणार आहे? 0. 1 इंटू 7 7. 2 इंटू 12 24. 3 इंटू 15 45. 4 इंटू 8 32. 5 इंटू 9 45. 6 इंटू 3 दॅट इज 18. इथं कॅपिटल एन टोटल फ्रिक्वेन्सी ती 62 अँड समेशन एक्स इंटू एफ कॉलमची टोटल येते 171. ही टोटल काढा बरोबर ही 171 येते. मग मीनचा फॉर्म्युला काय? समेशन एक्स इंटू एफ डिवायडेड बाय कॅपिटल एन. आता समेशन एक्स इंटू एफ किती आला? 171 डिवायडेड बाय 62. ती किती आली? 2.758065. आता आपण मीन डेविएशन अबाउट मीन आणि कोएफिशियंट बघूयात. आता फॉर्म्युला काय आहे मीन डेविएशन अबाउट मीनचा? समेशन एफ इंटू मॉड ऑफ एक्स मायनस मीन डिवायडेड बाय कॅपिटल एन. मग आपल्याला हा कॉलम तयार करायचा आहे एफ इंटू मॉड ऑफ एक्स मायनस मीन. सो पहिल्यांदा काय करूयात आपण? एक्स मायनस मीनचा कॉलम तयार करू, मग मॉड ऑफ एक्स मायनस मीनचा करू आणि नंतर एफ इंटू मॉड ऑफ एक्स मायनस मीनचा करू. कारण डायरेक्ट हा जर कॉलम तयार करायचा झाला तर अवघड जाईल. म्हणून आपण हे फोडून तयार करू. पहिल्यांदा एक्स मायनस मीन करू, मग मॉड ऑफ एक्स मायनस मीन करू आणि नंतर एफ इंटू मॉड ऑफ एक्स मायनस मीन करूया. ठीक आहे. आता मीन काय आला आपला? 2.758065. प्रत्येक एक्स व्हॅल्यूमधून हा मीन वजा करूयात. मग पहिली एक्सची व्हॅल्यू काय आहे? 0. सो 0 मायनस मीनची व्हॅल्यू काय आहे? 2.75806. तर ते किती येणार आहे? -2.75806. मग 1 मधनं मीन वजा केला. मीन काय आहे? 2.75806. सो 1 मायनस 2.75806 ची व्हॅल्यू काय? ती -1.75806. सिमिलरली राहिलेल्या एक्ससाठी काढायचं तर त्या व्हॅल्यू आहेत. नंतर त्याचा काय घ्यायचा? मॉड. मॉड म्हणजे काय? ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. निगेटिव्ह असतील तर सगळ्या पॉझिटिव्ह करून लिहायच्या आणि पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्हच लिहायच्या. ठीक आहे. आणि नंतर सगळ्यात शेवटचा कॉलम आहे एफ इंटू मॉड ऑफ एक्स मायनस मीन. ह्याचा अर्थ काय येतो? एफच्या व्हॅल्यू मॉड ऑफ एक्स मायनस मीनच्या व्हॅल्यू बरं मल्टिप्लाय करा. म्हणजे 8 इंटू 2.75806. सो किती येत आहे? 22.06452. 7 इंटू 1.75806. सो व्हॅल्यू किती ती? 12.30645. हे सिमिलरली राहिल्यासाठी काढायचं. 12 हे इंटू ह्याच्या बरोबर 15 ह्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू बरोबर मल्टिप्लाय करायचं. आणि ह्या कॉलमची सगळ्यात टोटल आपल्याला लागणार आहे. तर ती व्हॅल्यू येते 86.93548. ती फक्त फॉर्म्युल्यात टाकूयात. सो मीन डेविएशन अबाउट मीन
च्या व्हॅल्यूमध्ये 86.93548 डिवायडेड बाय कॅपिटल एन येतो 62, तर व्हॅल्यू ती 1.402185. आणि कोइफिशियंट ऑफ मीन डेविएशन अबाउट मीनचा फॉर्म्युला आहे मीन डेविएशन अबाउट मीन डिवायडेड बाय मीन. सो मीन डेविएशन अबाउट मीनची व्हॅल्यू आली 1.402185 आणि मीनची व्हॅल्यू आहे 2.758065. सो व्हॅल्यू ती 0.508395. ठीक आहे, तर हे झाले मीन डेविएशन अबाउट मीन फॉर ग्रुप डेटा. आता मीन डेविएशन अबाउट मीडियन फॉर ग्रुप डेटा बघूयात. आता मीडियन कसा काढतात फॉर ग्रुप डेटासाठी? पहिल्यांदा कॅपिटल एन डिवायडेड बाय 2 काढायचं, मग LCF काढायची आणि सी द LCF जस्ट ग्रेटर दॅन एन डिवायडेड बाय 2. देन करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ एक्स काय असतो? मीडियन असतो. हे आपण शिकलेलो आहे, तरी आपण पाहूयात पहिलं सुरुवातीपासून. पहिली LCF कशी काढायची? पहिली फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आहे तशी लिहायची 8 ॲज इट इज. देन 8 + 7 किती येणार आहे? 15. देन 15 + 12 27, 27 + 15 42, 42 + 8 किती येणार? 42 + 8 50. देन 50 + 9 किती येणार? 59, 59 + 3 62. आणि कॅपिटल एन किती येतो? 62 येतो. ठीक आहे, पाहिलेलं आहे आपण इथं पाहिलेलं आहे. किती आहे कॅपिटल एन? 62. ठीक आहे, मग पहिली स्टेप काय आहे? कॅपिटल एन डिवायडेड बाय 2 काढा. कॅपिटल एन किती? 62, 62 डिवायडेड बाय 2 किती येणार आहे? 31. 31 पेक्षा जस्ट मोठी LCF कोणती बघा? कोण आहे 31 पेक्षा जस्ट मोठी? 42. 42च्या करस्पॉन्डिंग एक्स काय आहे? 3. तो 3 झाला मीडियन. तुमचा मीडियन किती आला? 3 आला. मग प्रत्येक एक्सच्या व्हॅल्यूमधून 3 वजा करायचा. मीडियन किती आपला इथं? 3. मग प्रत्येक एक्समधून 3 वजा करा. 0 - 3 किती आला? -3. 1 - 3 किती आला? -2. 1 - 3 किती आला? -1. ठीक आहे, नंतर 3 - 3 0, 4 - 3 1, 5 - 3 2 आला आणि 6 - 3 किती आला? 3 आला. ठीक आहे, काय केलं आपण? प्रत्येक एक्स मधून काय केला? 3 वजा केला. मग त्या ह्या व्हॅल्यू झाल्या. पुढं काय घ्यायचं आहे? मॉड ऑफ एक्स मायनस मीडियन. म्हणजे काय करायचं आहे? ॲब्सोल्यूट व्हॅल्यू घ्यायच्या. मायनस असतील सगळ्या प्लस करून घ्यायच्यात. -3 किती आला? 3. -2 2, -1 1, 0 आहे तसंच, 1 आहे तसंच, 2 आहे तसंच, 3 आहे तसंच. आता शेवटचं काय करायचं आहे? एफ इंटू मॉड ऑफ एक्स मायनस मीडियन करायचं आहे. म्हणजे एफनी ह्या कॉलमला मल्टिप्लाय करायचे. 8 × 3 किती आलं? 24. 7 × 2 14, 12 × 1 12, 15 × 0 0, 8 × 1 8, 9 × 2 18, 3 × 3 किती आलं? 9. ह्या सगळ्याची टोटल पाहिजे शेवटच्या व्हॅल्यू कॉलमच्या व्हॅल्यूची, तर ती टोटल येते 85. सो समेशन एफ इंटू मॉड ऑफ एक्स मायनस मीडियन किती आली? 85. ती व्हॅल्यूच आपण फक्त पुट करूयात. मिगिन डेविएशन अबाउट मीडियनचं फॉर्म्युला काय? समेशन एफ इंटू मॉड ऑफ एक्स मायनस मीडियन डिवायडेड बाय कॅपिटल एन. सो 85 डिवायडेड बाय 62 व्हॅल्यू किती आली? 1.370968. मग कोइफिशियंटचा फॉर्म्युला काय? मीन डेविएशन अबाउट मीडियन डिवायडेड बाय मीडियन. मीन डेविएशन अबाउट मीडियनची व्हॅल्यू काय आली? 1.350968 डिवायडेड बाय मीडियन किती आहे? 3. सो व्हॅल्यू किती ती? 0.456989. मग आता शेवटी सगळ्यात काय राहिलं? मीन डेविएशन अबाउट मोड. मोड कसा काढतात रे? एखादं तुम्हाला एक्झाम्पल दिलं ग्रुपचं, तर मोड काय असतो? ज्या ऑब्झर्वेशनची हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे तो असतो मोड. पहिल्यांदा बघायचं कोणत्या ऑब्झर्वेशनची हायेस्ट फ्रिक्वेन्सी. बाबा इथं ऑब्झर्वेशन 3 आहे की त्याची सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी किती आहे? 15. ठीक आहे, मग ही मोड झाला 3. म्हणजे मीडियन पण काय आहे रे इथं आपला? 3 आलाय. मोड पण किती आलाय? मोड पण 3 आलाय. म्हणजे जी तुमची ही मीन डेविएशन अबाउट मीडियनची आणि कोइफिशियंट ऑफ मीन डेविएशन अबाउट मीडियनची व्हॅल्यू असणार आहे तीच काय असणार आहे? मीन डेविएशन अबाउट मोड आणि मीन डेविएशन अबाउट मीडियन असणार आहे. ठीक आहे, बघा इथं मोड किती आहे? 3 आहे. मग आपण प्रोसिजर केली तर सेम किती येणार आहे? मीन डेविएशन अबाउट मोड पण 1.370968 येणार आहे आणि कोइफिशियंट पण हाच येणार आहे 0.45. ठीक आहे, 0.456989 एवढंच. ठीक आहे, हे झालं कोइफिशियंट ऑफ मीन डेविएशन अबाउट मीन मीडियन अँड मोड अँड मीन डेविएशन अबाउट मीन मीडियन अँड मोड फॉर ग्रुप डेटा. आता सगळ्यात शेवटी झाला राहिला आहे कॉन्टिन्युअस डेटा. आता कॉन्टिन्युअस डेटामध्ये मीन डेविएशन अबाउट मीन मीडियन आणि मोडचा फॉर्म्युला जो ग्रुप डेटासाठी वापरला आहे तो सेम असणार आहे. फक्त फरक काय आहे?
की ग्रुप डेटामध्ये एक्सच्या व्हॅल्यू दिलेल्या असतात एक्स आणि एफच्या, पण कंटिन्युअसमध्ये काय असतं क्लासेस अलॉंग विथ देअर फ्रिक्वेन्सी असतात. आपल्याला इथं एक्सच्या व्हॅल्यू दिलेल्या नसतात, मग एक्स काय घ्यायच्या, फक्त मिड व्हॅल्यूज घ्यायच्या, एवढाच फरक आहे. ठीक आहे, आपण एक एक्झाम्पल बघूयात. आता कॅल्क्युलेट द मीन डेविएशन अँड कोएफिशियंट ऑफ मीन डेविएशन अबाउट मीन, मीडियन अँड मोड फॉर फॉलोइंग डेटा. इथं काय दिलंय बघा, क्लास आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहेत आपल्याला. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मीन काढून घेऊयात, मग मोड काढून घेऊ, मीडियन काढून घेऊ आणि मग मीन डेविएशन काढूयात. ठीक आहे, आता फॉर्म्युला काय आहे मीन काढायचा, तर समेशन एक्स इंटू एफ डिवायडेड बाय कॅपिटल एन. आपल्याला देताना काय दिले रे, फक्त क्लासेस आणि फ्रिक्वेन्सी. एक्स दिलाय का, नाही. मग एक्स काय घ्यायच्या, तर घ्यायच्यात मिड व्हॅल्यूज. मग मिड व्हॅल्यूज कशा काढायच्या, तर अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2, म्हणजे 2 + 0 डिवायडेड बाय 2 किती येतं आहे 1. 4 + 2 डिवायडेड बाय 2 किती येणार आहे 3. हे अशा मिड व्हॅल्यूज काढायच्यात. मग प्रत्येकाच्या मिड व्हॅल्यूज 4 to 6 मध्ये मिड कोण आहे 5, 6 to 8 मध्ये कोण आहे 7, 8 to 10 मध्ये 9, 10 to 12 मध्ये 11, 12 to 14 मध्ये 13, 14 to 16 मध्ये कोण आहे 15. हा मिडल व्हॅल्यू आहे, म्हणजे तुमचा काय झाला मिड व्हॅल्यू झाल्या त्या. आता काय करायचं आपल्याला, एक्स इंटू एफ कॉलम तयार करायचा. एक्स इंटू एफ म्हणजे काय, एक्सच्या व्हॅल्यू एफ बरोबर मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 12 × 1 12, 22 × 3 66, 28 × 5 140, 38 × 7 266, 37 × 9 333, 29 × 11 319, 20 × 13 260 आणि 14 × 15 210. आता ह्या कॉलमची आपल्याला सगळ्यात शेवटी टोटल पाहिजे, तर ती येते 1606. आणि कॅपिटल एन म्हणजेच फ्रिक्वेन्सी कॉलमची टोटल येते 200. मग 1606 डिवायडेड बाय 200 किती आलं 8.03. हे झालं मीन. आता आपण मीन डेविएशन अबाउट मीन काढूयात. तर पहिल्यांदा काय करावं लागतं, मीन डेविएशन अबाउट मीनला एक्स मायनस मीन काढून घ्यावा लागतो, नंतर मॉड ऑफ एक्स मायनस मीन काढून घ्यावं लागतं, सगळ्यात शेवटी एफ इंटू मॉड ऑफ एक्स मायनस मीन. हे का बरं, कारण हे डायरेक्ट व्हॅल्यू काढायसाठी अवघड आहे, म्हणून हे फोडून काढायचं. पहिल्यांदा एक्स मायनस मीन काढायचा, मग मॉड ऑफ एक्स मायनस मीन, आणि मग नंतर शेवटी एफ इंटू मॉड ऑफ एक्स मायनस मीन. आता मीन किती आला 8.03. प्रत्येक एक्स व्हॅल्यूमधून 8.03 वजा करायचा. 1 - 8.03 - 7.03 येणार आहे. प्रत्येक ह्या एक्स व्हॅल्यूमधून आपल्याला काय वजा करायचं 8.03. तर ह्या व्हॅल्यूज येणार आहेत. नंतर काय करायचं आहे, मॉड ऑफ एक्स मायनस मीन. मॉड म्हणजे काय, तर ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. ज्या निगेटिव्ह असतील त्या सगळ्या काय करायच्या पॉझिटिव्ह करायच्या. ह्या पॉझिटिव्ह केल्या, आणि पॉझिटिव्ह ज्या आहेत त्या ॲज इट इज पॉझिटिव्ह लिहायच्या. ठीक आहे, आणि सगळ्यात शेवटी आहे एफ इंटू मॉड ऑफ एक्स मायनस मीन. पहिली एफची व्हॅल्यू काय 12, मॉड ऑफ एक्स मायनस मीनची 7.03. 12 × 7.03 सो 84.36. 22 × 5.03 काय ते येणार 110.66. 28 × 3.03 तर 84.84. तसंच सिमिलरली राहिलेल्या काढायच्या, आणि ह्या सगळ्यात शेवटीच्या कॉलमची टोटल आपल्याला लागणार ती किती येते 638. आता ही 638 आपण आणि ही 200 हे फॉर्म्युला प्लग करूयात. मीन डेविएशन अबाउट मीनचा फॉर्म्युला काय आहे, तर समेशन एफ इंटू मॉड ऑफ एक्स मायनस मीन डिवायडेड बाय कॅपिटल एन. तर समेशन एफ इंटू मॉड ऑफ एक्स मायनस मीन किती आलं 638 डिवायडेड बाय 200 किती आलं 3.19. मग कोएफिशियंट ऑफ मीन डेविएशन अबाउट मीनचा फॉर्म्युला काय आहे, मीन डेविएशन अबाउट मीन डिवायडेड बाय मीन. सो 3.19 डिवायडेड बाय 8.03 सो व्हॅल्यू किती ती 0.39726. हे झालं मीन डेविएशन अबाउट मीन अँड कोएफिशियंट ऑफ मीन डेविएशन अबाउट मीन फॉर कंटिन्युअस डेटा. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं मीन डेविएशन अबाउट मीडियन. आता मीडियनसाठी स्टेप काय, पहिल्यांदा LCF काढायची. आता हे दिले आपल्याला क्लासेस अलॉंग विथ द फ्रिक्वेन्सी. LCF कशी काढायची, पहिली फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आहे तशी. सो 12 ॲज इट इज. 12 + 22 34, 34 + 28 62, 62 + 38 100, 100 + 37 137, 137 + 29 166, 166 + 20 186, 186 + 14 200. मग हे 200 इक्वल आलं, म्हणजे LCF आपला बरोबर आलाय. ठीक आहे, मग मीडियन पहिला कसं काढायचं, कॅपिटल N डिवायडेड बाय 2 काढायचं. कॅपिटल N किती आहे 200, 200 डिवायडेड बाय 2 100 आलं. आता 100 पेक्षा जस्ट मोठी LCF बघायची. 100 चालणार नाही, 100 पेक्षा जस्ट मोठी कोणती आहे 137. सो 137च्या करस्पॉन्डिंग क्लास कोणता आहे 8 to 10. हे झाला मीडियन क्लास. आपला मीडियन क्लास काय आहे 8 to 10. फॉर्म्युला काय मीडियन काढायचा फॉर कॉन्टिन्युअस डेटासाठी L + N डिवायडेड बाय 2 - CF/F × H. Lची व्हॅल्यू किती 8. ठीक आहे, कॅपिटल N डिवायडेड बाय 2 किती आला आत्ताच आपला 100. CF इज द फ्रिक्वेन्सी ऑफ प्री मीडियन क्लास. मीडियन
क्लासच्या अगोदरची LCF किती आहे रे 100. सो CFची व्हॅल्यू 100. F इज द फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास. मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे 37. सो 37 टाकले. अँड H इज द डिफरन्स बिटवीन अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट ऑफ मीडियन क्लास. अप्पर लिमिट काय 10, लोअर लिमिट काय 8. सो 10 - 8 किती आलं 2. हे सगळं आपण टाकलं फॉर्म्युल्यात. सो 8 + 100 - 100 0. 0 डिवायडेड बाय 37 इंटू 2 किती येणार आहे 0. 0नी कशालाही मल्टिप्लाय केलं, कशालाही डिवाइड केलं तर आन्सर काय येणार आहे 0. सो 8 + 0 शेवटी किती आलं 8. सो मीडियनचं आन्सर काय आलं आहे 8 आलं आहे. ठीक आहे. आता 8 आले तर आपण कॉलम तयार करूयात. पहिला क्लासेस अलॉंग विथ देअर फ्रिक्वेन्सी दिला आहे. एक्स म्हणजे मिड व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. आता प्रत्येक एक्समधून मीडियन वजा करायचं. मीडियनची व्हॅल्यू किती आलेली आपली 8 आली. प्रत्येकमधून 8 वजा करा. 1 - 8, 3 - 8, 5 - 8, 7 - 8, 9 - 8, 11 - 8, 13 - 8 आणि 15 - 8. सगळ्या 8 वजा केले प्रत्येक व्हॅल्यूतून. तर व्हॅल्यूज काय आल्या -7, -5, -3, -1, 1, 3, 5, 7. ठीक आहे. पुढचं काय कॉलम आहे मॉड ऑफ एक्स मायनस मीडियन. ज्या निगेटिव्ह व्हॅल्यू आहेत त्या पॉझिटिव्ह करून लिहायच्या आणि पॉझिटिव्ह आहे तशाच पॉझिटिव्ह लिहायच्या. सो व्हॅल्यूज काय आल्या 7, 5, 3, 1, 1, 3, 5, 7. ठीक आहे. आणि मग आता शेवटी काय करायचं आहे F इंटू मॉड ऑफ एक्स मायनस मीडियन. Fची व्हॅल्यू ह्या मॉड ऑफ एक्स मायनस मीडियन बरोबर मल्टिप्लाय करायची. सो 12 × 7 किती आलं 84. 22 × 5 110. 28 × 3 84. ह्या सिमिलरली बाकीच्या काढल्या आणि ह्या सगळ्यात शेवटच्या कॉलमची टोटल येते 638 आणि फक्त फॉर्म्युल्यात टाकायची. फॉर्म्युला काय मीन डेविएशन अबाउट मीडियनचा समेशन F इंटू मॉड ऑफ एक्स मायनस मीडियन डिवायडेड बाय कॅपिटल N. सो 638 डिवायडेड बाय 200. सो व्हॅल्यू काय येणार आहे 3.19. नंतर आहे कोएफिशियंट ऑफ मीन डेविएशन अबाउट मीडियन. फॉर्म्युला काय आहे मीन डेविएशन अबाउट मीडियन डिवायडेड बाय मीडियन. सो 3.19 डिवायडेड बाय 8. सो व्हॅल्यू येते 0.39875. हे झालं मीन डेविएशन अबाउट मीन डेविएशन अबाउट मीडियन अँड कोएफिशियंट ऑफ मीन डेविएशन अबाउट मीडियन फॉर कंटिन्युअस डेटा. आता सगळ्यात शेवटी बघायचं मोडचं कसं काढायचं. आता मोड पहिल्यांदा आपल्याला मीन डेविएशन अबाउट मोड काढायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला मोड लागतो. सो मोड काय असतो मोड म्हणजे असतो की ज्या कंटिन्युअस डेटामध्ये ज्या क्लासची हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे तो असतो मॉडेल क्लास. बघा कोणत्या क्लासची हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे तर 6 to 8ची हायेस्ट फ्रिक्वेन्सी. सो हा झाला मॉडेल क्लास. ठीक आहे. ह्या मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी जी असते ती FM ने डिनोट केली जाते. त्याच्या अगोदरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी F1 ने डिनोट केली जाते. त्याच्यानंतरच्या क्लासची F2 ने डिनोट केली जाते. हे आपण पाहिलेलं आहे. मग मोड कसा काढायचा बघा L + FM - F1 डिवायडेड बाय 2 FM - F1 - F2 इंटू H. सगळ्या व्हॅल्यूज फक्त टाकायचे. ज्या क्लासची हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे तो मॉडेल क्लास. आपला मॉडेल क्लास काय आलाय 6 to 8. मग त्याची लोअर लिमिट काय आहे रे 6 to 8चं 6. सो 6 टाकलं. FM काय आलंय 38. F1 काय आहे 28 टाकला. 2 इंटू FM काय आहे 38 - 28 - 37 इंटू H इज द डिफरन्स बिटवीन अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट. सो 8 - 6 दॅट इज 2. 38 - 28 10 आणि 2 इंटू 38 - 28 - 37 11 इंटू 2. 10 डिवायडेड बाय 11 मल्टिप्लाय बाय 2 व्हॅल्यू येते 1.8181. सो 6 + 1.8181 किती आलं 7.8181. हा झाला मोड. आता प्रत्येक एक्समधून 7.8181 वजा करायचा. ठीक आहे. तुम्हाला आपण ही क्लास फ्रिक्वेन्सी एक्स कॉलम तयार करून घेतले. एक्स मायनस मोड मॉड ऑफ एक्स मायनस मोड आणि F इंटू मॉड ऑफ एक्स मायनस मोड हे कॉलम आपल्याला तयार करायचे. मोड काय आलाय 7.8181. प्रत्येक एक्समधून 7.8181 वजा करायचे. तर त्या व्हॅल्यूज येतात ह्या व्हॅल्यूज येतात -6.8181 -4.8181 -2.8181 -0.8181 1.1819 3.1819 5.1819 आणि शेवटची असती 7.1819. नंतर काय करायचं आहे मॉड ऑफ एक्स मायनस मोड म्हणजे काय करायचं ज्या निगेटिव्ह व्हॅल्यू आहेत त्या पॉझिटिव्ह करून लिहायच्या आणि पॉझिटिव्ह आहे तशाच पॉझिटिव्ह लिहायच्या. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी आहे Fची व्हॅल्यू मॉड ऑफ एक्स मायनस मोड बरोबर मल्टिप्लाय करायची. पहिली Fची व्हॅल्यू काय 12 आणि मॉड ऑफ एक्स मायनस मोड 6.8181. सो 12 इंटू 6.8181 काय येते 81.8172. सिमिलरली राहिलेल्या काढायच्या आणि सगळ्या व्हॅल्यूची टोटल करायची. सो F इंटू मॉड ऑफ एक्स मायनस मोडची टोटल आहे 638. सगळ्या व्हॅल्यूची टोटल केली आपण ह्या कॉलमच्या. ठीक आहे. मग ही फक्त फॉर्म्युला टाकायची.
mean deviation about mode, the formula is summation f into mod of x minus mode divided by capital N. So value टाका 638 divided by 200. So किती येते 3.19. Coefficient of mean deviation about mode काय आहे, mean deviation about mode ची व्हॅल्यू किती आली 3.19 divided by mode ची व्हॅल्यू काय येते 7.8181. So व्हॅल्यू ती 0.408028. हे झालं मीन डेविएशन अबाउट मोड अँड कोएफिशियंट ऑफ मीन डेविएशन अबाउट मोड फॉर कंटिन्युअस डेटा. आता आपण बघूयात मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ मीन डेविएशन. मेरिट्स काय आहेत रे, सगळ्या ऑब्झर्वेशनवरती डिपेंड आहे. कारण बघा, जर एक्स मायनस मीन काढायचे असेल तर प्रत्येक एक्समधून मीन आपण वजा करतो, ठीक आहे. आणि ग्रुप डेटासाठी पण तेच करतो आणि कंटिन्युअस डेटासाठी पण तेच करतो. सो इट इज बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन, इट इज रिजिडली डिफाईन, खूप स्ट्रिक्टली डिफाईन केले जातात. आता हे जे डिमेरिट्स काय आहेत, रेअरली युज्ड इन द प्रॅक्टिस, हे जास्त वापरलं जात नाही. इट इज नॉट कॅल्क्युलेटेड फॉर ओपन एंड क्लास, नॉट कॅल्क्युलेटेड फॉर क्वालिटेटिव्ह डेटा. कारण का, सगळ्या ऑब्झर्वेशनवरती डिपेंड आहे, त्याच्यामुळं आपल्याला मल्टिप्लाय हे करावं लागणार आहे. त्यामुळे ते ओपन एंड क्लासेसवरती आणि क्वालिटेटिव्ह डेटावरती काढता येणार नाही. इट इज नॉट सॅटिस्फॅक्टरीली मेजर अँड डज नॉट गिव्ह एनी प्रॅक्टिकल कंपॅरिझन ड्यू टू इग्नोरन्स ऑफ डेविएशन साईन. बघा, आपण प्रत्येकाचे साईन इग्नोर करतो. जर एक्स मायनस मीन -2 आला तर तुम्ही घेताना काय घेता रे, पुढं +2 घेता, बरोबर आहे. मॉड घेता, प्रत्येकाचे मॉड घेता, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू घेता, ठीक आहे. त्याच्यामुळं काय होतं, इट इज नॉट कॅपेबल फॉर फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट. त्यामुळे त्याचा दुसरीकडे कुठेही यूज केला जात नाही. दीज आर द मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ मीन डेविएशन. ठीक आहे, थँक्यू.